बजेट कमी होतं म्हणून स्वतः डान्सर बोलवला आणि त्यानं असं काहीतरी आगळं वेगळा डान्स करून दाखवला. तर आज होते आमच्या कम्प्युटर सायन्सच्या डिपार्टमेंटच्या क्रिकेटच्या मॅचेस. आता तुम्हाला काय वाटतं ही सगळे कुठं चालले? अहो प्रॅक्टिसला हो. आता तुम्हाला तर माहिती कॉलेजचे बरं कसे एक रातभर अभ्यास करताय मग सेमिस्टरचे पेपर देते. तसाच काहीतरी प्रयोग आज आम्ही केलाय. सकाळी प्रॅक्टिस केली, त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला पोरांसोबत आणि मग गेलो क्रिकेट खेळायला. आता पोरांना काय वाटलं सकाळी प्रॅक्टिस केली, तिथे गेले मॅच लागन म्हणजे कसं पहिल्याच मॅच मध्ये धिंगाणा कायच्या काय तिथे गेलं 2 मॅच थांबायला लागली, आखी पोरं कटाळून गेली. पण एकदा काय मॅच लागली मग पोरं धिंगाणा घालायला माग नाही आटले भाऊ. आता तुम्हाला तर माहिती कॉलेजचे पोरं म्हटलं खेळ कमी आणि भांडणं जास्त होणार. अनुभवी शिक्षक असल्यामुळे ते पण टळलं. आता किती काय म्हटलं ना स्पोर्ट्स हे वर्षभरातून एकदाच राहते, त्यामुळे पोरं काय राडा करायला मागे नाही आटती. एखादा षटकार पडला किंवा विकेट पडली मग नुसत्या बाटल्या घेणार आणि त्यात दगड घालून वाजवणार. मेन म्हणजे 2 तास प्रॅक्टिस करून पोरं एवढे बारी खेळती मला वाटत नव्हतं. तिकडे धावफलक गाजत होते आणि इकडे भावफलक गाजत आहे, त्यामुळे आलो नाश्ता करायला. शिकवायला एवढे स्ट्रिक्ट असणारे शिक्षक जेव्हा पोरांसोबत ग्राउंडवरती येतात त्यांच्यासोबत गुळून मिसळून क्रिकेटचा आनंद घेतात आणि असल्या प्रकारे आमच्या चांगल्या खेळीवरती बक्षीस वगैरे लावणार. जेव्हा आमचा कॉन्फिडन्स वाढवतात तेव्हा खेळायला मजा असली वेगळी येते भाऊ. आता तसं जर बघायला गेलं ना आम्ही क्रिकेट खेळून जेवढी मजा नाही केली ना तेवढी या भावाने हवा केली भाऊ. हा जर नाचायला लागला ना पोरं मॅच सोडून याला बघायला उभं राहायची डायरेक्ट. याने एवढा भारी डान्स केला का सरांना पण आवडला, सरांनी त्याला बक्षीस देऊन टाकलं भाऊ. आता तुम्हाला काय वाटतं सकाळची 2 तास प्रॅक्टिस करून आखी मॅचची फायनल मारली का नाही ते जर तुम्हाला कळवायचं असं ना चॅनलला फॉलो करून ठेवा. आपण लवकरच दुसरा व्हिडिओ सोडून टाकू.